उपेक्षित वंचिताचं दैवत श्री पांडुरंगाच्या यात्रेनिमित्त जागरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर मला उद्या आणि परवा यायला सांगितलं होतं, परंतु उद्या आणि परवा मी नसल्यामुळं मी सिद्धू मामांना म्हटलं की मी आज येऊन जातो. ते सगळी मुलं आली होती की तुम्ही उद्या आणि परवा या. कार्यक्रम उद्या आणि परवा आहे असं मला सांगितलं होतं. आज या मंदिराच्या पवित्र भूमीमध्ये उपस्थित या मंदिराचे पुजारी माननीय संतोष पुजारी, माननीय सिद्धूमामा पुजारी, विजय विठ्ठल देवस्थान यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, शिवानंद चातुर पुजारी, सिद्धना पुजारी, जगप्पा निवडगी सरपंच, हनुमंत पुजारी आणि अन्य सगळी मंडळी. आता चिठ्ठी ज्यांनी लिहून दिल्या त्याने एवढीच नावं दिलीत, बाकीचे नाराज नका माझ्यावर. या गावातील सर्व प्रतिष्ठित आणि श्री पांडुरंगावरती श्रद्धा असणारे, पांडुरंगाचा रोज धावा करणारे आपण सर्व वारकरी मंडळी, तुम्हा सर्वांना मी आज गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा परमेश्वरानं पूर्ण कराव्यात. त्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड शक्ती तुम्हाला द्यावी. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख, दारिद्र्य, कुठली अडचण येऊ नये आणि तुम्हाला सर्वांना सुख, समाधान, शांती, चांगलं आरोग्य लाभावं अशी मी श्री पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि नक्की तुम्हाला माहित आहे पांडुरंग हा सर्वांना पावणारा देव आहे. आपण भोळा विठ्ठल म्हणतो की एकदा प्रसन्न झाला का ते भरभरून देतात. आणि जगामध्ये एकमेव पांडुरंगाचं मंदिर आहे की या मंदिरासारखं जगात कुठं मंदिर नाही. तुम्ही बघता आषाढीला आणि कार्तिकीला इतकी लोक पायी पंढरपूरला जात असतात. त्यांना कोण निमंत्रण देत नाही, त्यांना कुठली पत्रिका नसते, कोण रागावत नाही, मला निरोपच आला नाही, मला सांगितलंच नाही. आपण साधा आपल्या घरात लग्न असलं तर किमान 10-20 पाहुणे रुजतात, रागावतात, मला निरोप दिला नाही, मला हे घेतलं नाही, मला ते घेतलं नाही, मला पत्रिका नाही. परंतु लाखो लोक अनेक शतकांपासून सगळ्या रस्त्याने आपण बघितलं की पंढरपूरकडे जाणाऱ्या सगळ्या वाटेला वारकरी असतात. त्याच्या वाटा वेगळ्या वेगळ्या आहेत, त्यांचे येण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, परंतु सगळ्यांच्या मनामधली इच्छा एक आहे की आपण पांडुरंगाच्या पायावरती नतमस्तक व्हायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. हा सगळ्यांचा एकमेव हेतू असतो आणि तो सगळ्यांचा हेतू साध्य होतो. आणि आपण तर भाग्यवान आहात की पांडुरंगाचा सहवास या गावाला लागला. या सगळ्या परिसराला त्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ही यात्रा भरवताय, जागरणचा कार्यक्रम करताय. तर मी तुम्हाला मनापासून या कार्यक्रमाला सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं मी आमदार झालोय. जत तालुक्यातल्या लोकांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे. मी अनेक वेळा अनेक गावामध्ये येतो, अनेक विषयावरती जेव्हा जेव्हा कधी तुमच्याकडे येण्याचा योग आला तर जत तालुक्यातल्या लोकांनी भरभरून स्वागत केलं. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला खूप असं प्रेम दिलं. सोन्यामध्ये मी अगोदर पण आलो होतो, तेव्हाही सभा झाली, तेव्हाही खूप हजारोच्या संख्येनं लोक होती. आणि जत तालुका हा आपला पश्चिम महाराष्ट्रातला एक परिवर्तनवादी तालुका आहे. राजकारणामध्ये सगळ्यात जास्त हुशार असणारा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रात कुठला असेल तर तो जत आहे. इथल्या लोकांना राजकारणाची नक्की नस कळाली आहे. इथल्या तरुण मुलांना, वडीलधारी मंडळींना आपण कधी बदललं पाहिजे हे सगळ्यात जास्त लवकर कळतं.
आणि निश्चितपणे तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये बंड करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असता आणि त्यामुळे तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप खूप सपोर्ट दिला. मी जत वासियांचं, जत तालुक्यातल्या लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावरती राहू द्या. जो तुम्ही आशीर्वाद द्याल, जो विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवाल, त्या विश्वासाला एक केसभर सुद्धा मी धक्का लागू देणार नाही. गोरगरिबांचे, उपेक्षितांचे, वंचितांचे, 18 पगड जातीतल्या, 12 बलुतेदारांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, युवकांचे प्रश्न मी त्या वरिष्ठ सभागृहामध्ये मांडेल. नुसतं मांडणार नाही, सरकारला त्या विषयावरती निर्णय घेण्यास भाग पाडेल. फक्त तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर असू द्या, एवढीच विनंती तुम्हाला या निमित्तानं करतो. दुसरा विषय यांनी भाषणामध्ये बोलले की किमान 1% तरी निधी तुम्ही आमच्या या मंदिराला दिला पाहिजे आणि म्हणून मी 1% निधी 5 कोटी आम्हाला फंड मिळतो या वर्षापासून. त्यातला 1% म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला मी घोषित करतो. उद्या परवा तुम्ही पुढे या. तुमची 2 दिवस यात्रा आहे. यात्रा झाल्यानंतर तुम्ही या. तुम्ही जे काम 5 लाख रुपयाचं इथं सांगाल ते आपण काम या महिन्यात करून घेऊ. 2-3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल. महिन्याभरात त्याचं टेंडर काढून घेऊ आणि निश्चितपणे पांडुरंगाची सेवा करण्याचा योग तुमच्या सगळ्यांच्यामुळं मलाही मिळेल. कारण मी पांडुरंगाचा भक्त आहे. देवावरती नितांत श्रद्धा असणारा मी कार्यकर्ता आहे. बिरोबा, मकुबाई, बाळूमामा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे किती जरी लोक माझ्या आडवी आली, वाटेत अनेक मांजरं आडवी येत आहेत, पण बिरोबा आणि माकुबाई कानाला पकडून त्यांना बाजूला फेकतायत. तुम्ही अनेक वेळा बघितलं. अनेक प्रसंगामध्ये देव आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय आणि आपली भूमिका स्वच्छ आहे, आपली भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं निश्चित तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मिटवण्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आणि मी परवा पण सभागृहामध्ये हा विषय मांडला की जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना किमान पिण्याचं पाणी तुम्ही चंद्रभागा नदीतनं द्या. 24 तास आणि 7 दिवस आठवडा पूर्ण पाणी मिळेल अशी व्यवस्था तुम्ही करा. अशी मागणी मी माननीय मंत्री महोदयांच्याकडे केली आहे. इकडचं पाणी येतंय तोपर्यंत ठीक आहे, परंतु पिण्याच्या पाण्यात सुद्धा आपली अडचण पूर्व भागामध्ये आहे आणि ती अडचण फक्त आणि फक्त चंद्रभागेतून स्कीम केल्यानंतरच सुटू शकते. आणि निश्चितपणे तुम्ही सुद्धा त्या बाबतीत उठाव करा. आपण ताकद लावून जर पूर्व भागातली जेवढी गावं आहेत आणि ज्यांना म्हैसाळचं पाणी येत नाही आणि पुढच्या मग कुठं कर्नाटकात येणार, काहीकडून येणार का, ती आता नुसतं आपण भाषण ऐकत राहतोय. पण आता आम्हाला गरज आहे केंद्र सरकारची योजना आहे जलजीवन मधून की प्रत्येक घराला पाणी दिलं पाहिजे आणि आमच्या गावाला पाणी मिळत नाही तर त्याच्या बाबतीमध्ये योग्य विचार राज्य सरकारनं केला पाहिजे. त्याचा पाठपुरावा मी करतोय. इथल्या सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीशी मी बोललो की आपण अशा पद्धतीनं इकडच्या भागाला पाणी देण्यासाठीचं आपण प्रयोजन करूया. तर निश्चितपणे पुढे आपण या सगळ्या गोष्टीवरती विचार करू. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आणि या यात्रेच्या निमित्तानं खरं तर उद्या परवा खूप लोक येणार आहेत असं मला सांगितलं होतं, परंतु उद्या परवा मला येता येत नाही. तर भविष्यात जेव्हा आपण आपलं काम पूर्ण करू तेव्हा नक्की परत आणि एकदा इथं येऊ एवढंच या निमित्तानं बोलतो. मला या चांगल्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी सोन्याळवासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष माझ्यावरती प्रेम केलंय तशाच पद्धतीनं तुम्ही प्रेम माझ्यावरती करत राहा. जत तालुक्यावरती आता अनेक जणांचा डोळा आहे, पण आता देवाचा कार्यक्रम आहे की त्या विषयावरती बोलणार नाही, पण एक वेळ त्या विषयावरती आपल्याला स्पष्टपणे बोलावं लागणार आहे. त्यामुळं जेव्हा कधी आपला राजकीय कार्यक्रम असेल तेव्हा आपण त्या विषयाची सगळी सविस्तरपणे चर्चा करू. व्यवस्थितपणे विषय तो जत तालुक्यातल्या लोकांच्या समोर मांडू. त्याला अजून थोडा काही वेळ आहे, परंतु निश्चितपणे जत तालुक्यामध्ये जिथं जिथं काही कामं करायची आहेत, जिथं जिथं कामं करणं शक्य आहे तिथं तिथं तुम्ही मला हाक मारा. मी तुमचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, तुमचा सहकारी म्हणून, तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर ठामपणे उभा असेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो.